अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्याय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोटी निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर्य यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखदे केवल ज्ञानमूर्ती तवंतवतीत गगन सदृश तत्वमसातील अस्याम एकनित विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पदुनेत्र सुवासी वंदन कथा टोपीचा माला दंडकमंडलोदुर कटयाकर रक्षक त्रैगुणरहित लोके पालक विश्वनायक भक्तवसल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री जगर रक्षका, जय 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 भक्त पालका, जय जय कलिमल नाशका, अनादि सिद्ध जगत गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्र चालक विनाशा, शेषशयनानंत वेशाना मातितानंता, जय जय अजय गुरुडवाना, जय जय अजय कमललोचना, जय जय अजय पतित पावनार रमा रमना विश्वेशा. मेघवर्णकार शांत मस्तके किरटी विराजती तोची स्वयंभू आदित तेज वर्णिले न जाय विशाल भाळ. आकर्ण नयन सरळ नाशिका सुवास वंदन कटा दत्तपंक्ती कुदळ्या समान शुभ्र वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजरे कस्तुभ मणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तोची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभि कमळ सुंदर अति येते विधातेची उत्पत्ती की जरा जन्मदाती मूळ जननी तोची पेजनपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलाची आकृती रक्तपंकजा समान भक्त देवय भैवर सिद्ध सर्वदा सेव्य कर गदा पद शंख चक्र चार हस्ती आयुर्वेदे काशी कशिला पितांबर विदुलते सम तेजपारक दळी संभापुरी या सुंदर अभय जगा दिसतात तेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शनाने पतित तरती ज्यांचे होरत्र त्याती नारदाती ऋषीश्वर ज्याते कमला करे चुरित संध्यारागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेदशिनले 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परमंगला अल्पमती केवी वर्णू नारदाती मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमोन शिंदले महिमाभर येथे पामर काय तो सकळ विश्वास जनता समुद्र कन्या ज्यांची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारंभी मोतया त्या महाविष्णूचा अवतार गजपतन शिवकुमार एकदंत परसधर अगमिलीला ज्यांची तो सकळ विद्याचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धी सदातर भक्त व पालक दयाळू मंगलकारी करता स्मरण विज्ञ जाती निरसन भक्त भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा सकळ कार्यारंभी जाना करते त्यांच्या नामस्मरणा ज्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करते कवी तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मासुतानी मेली मूढमती मी अज्ञान काव्याधिकांचे नसे ज्ञान मातीत प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिर नाशक विद्याकान छेदक तो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्यांची या कृपे करून या लाते दिव्य ज्ञान त्यानेच जगी मानवपण तैसेच येतसे की निश्चये देवी असती माता पितर तैसाशी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी यांच्या नमस्कार वारंवार साष्टांगन मी मतिमन अज्ञ बाळ घेतली असे थोरळ ती पुरविणारा दयाळ सद्गुरु अपनाची नव मास उदरी पाळले प्रसन्न वेदनाशी शोषिले होती की करून या वाढवले रक्षले आजवरी जननी जनका समान अन्य देवता ही कोण वारंवार साष्टांगन नमन चरणी तयांच्याकरिता असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नेमियाला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत वर्णी कुंडले तेज अमित विदुलेत समान कामधेनू सुनिया जवळी हाती धरली असे झोळी जे पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चारवेद होऊन या श्वान असतील समीप रात्र दिन ज्यांच्या त्रिभुवनी गमन मनोवेगे जात तो त्या परब्रह्मासी नमन करून या मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपला वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक पहा कैसे देव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवी न झाले दरिद्र दुःखे भोगली शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक न मानती वेद वचने दिवसेंदिवस होमवणे कमी होऊ लागले सुटला धर्माचा राजश्रेय अधर्म प्रवर्तका नाही अभय उत्तरोत्तर नास्तिकामय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला असता लागे गेल्या सकाळ ऐहिक भोगीच्या बळावला त्याने सुटला परमार्थ धर्म स्थापना करणे युगायुगी अवतारे गेले नानाविध वैष्णवने जगतपतीचे कर्तव्य लोक भूभ्रष्ट झाले स्वधर्म ते विसरले नास्तिक मतवादी मानले अरे धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणाचेही कळे ना तो स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार ताविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याचे साष्टांग नमन करुणी
करी प्रार्थना करतोडनी आपला विख्यात महिमा जरी गावयाचे योजले तुमचे चरित्र महासागर पाविने कैसा पहिलं तरी परी अर्थ आत्मसार्थ करावया साचारमीने येते झालं किंवा अपाट गगना समान अगात आपले महिमान अल्पमती मी अज्ञान अक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीशी उचलून घालीन काकेशी किंवा खादेत सूर्याशी लोपविन म्हणे स्वतेजे तैशी असे माझी आळ भाळ जाणून या लाडीवाळ पुरविता तो दयाळ दिदुमंदू यदिवर्या करता आणि करिता तुझे का स्वामीनाथा माझे या ठाई वार्ता विपन्नाची नसेची ऐसे कोणी असते ती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वर हस्ते करुणी या ऊने न पडे ग्रंथात सफळ होती मनोरथ पाहुणे अरे जन समस्त संतोषी तिला निश्चय ऐसे कोणी अभयवाणी संतोष झाला माझी या मनी यशस्वी होणी लेखनी ग्रंथ समा प्रतिपाऊ आता नमो साधुवृंद त्याशी नाही भेदाभेद तो ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नेमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असतील या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बोधग्रंथ रचले ज्यांनी वारंवारता यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कलिकुल मुकुटा वसंत नेमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधरानी मामन ज्यांची ग्रंथरचना पाहून अज्ञात डोलवती मानत यांचे चरणांना मिळले चरणी जडले तैसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभित या नमित वरप्रसादा कारणे आहो तुम्ही संतचनी मज देनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करावावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले महापंडित आणि चतुरयसा श्रोत समाज थोरमती मंदमी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी अनुपरी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही घसला सगुण आदर करते तयांचा संस्कृतीचा नसे गंध मराठी येन शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी ते कडे न पाहावे न पाहता जे अवगुण ग्रावे तितके द्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोड न चरणी आपल्या करतसे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात या त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेला समुद्र असा त्या महाधुंदीतुनी या पायी अमोल मुक्तापळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा हे की हे उद्यान विस्तीर्ण तया माझे प्रवेश करीन सुंदर कुसमे निवडन हार त्यांचा कुंपिला कवी होऊन या माळी घाली श्रोते यांच्या काही उभा टाकून बुद्धाजवळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण भागी आता असावेत हे बोल पुढे कथा बहु अमोल वंदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेने जैसा सहस्कर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता मनो माते समान यती राजपद कल्लाहार विष्णू कवी होऊन या भ्रमर ज्ञान मुदुस्तव साचार रोजी येते घाली तसे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संवाद आदरे भक्त परिश्रोत प्रथम अध्याय गोड हा श्री शंकराचार्य पूर्णमस्तो श्रीपाद श्री वल्लभा पूर्णमस्तो इति श्री स्वामीचरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना दुर्य जे बसती होय त्यांची मनोरथ कृती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे नृष्य सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारले कलदळी वनातून गुप्त झाले गुरुचरित्री कथा पडे लोकद्वारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडली भूतोपदने त्याची स्वामीतीवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ती केली ते का परी तिच्याविषयी शंका मना माझे तसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले यांचे शंकप्रमाण न मिळे म्हणून या शंकापत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध कुठलाही ते पत्रिका वाद लोकोद्वारा साठी प्रसिद्ध मानवरूपे झाले अक्कलकोटा माजारी रातापा मोदी यांचे गरीब श्री समर्थांची स्वरी भक्तमंडी वेष्टीत साहेब कोणी कलकत्ताचा हेतुधुरिणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पार्श्वे आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळींनी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणून या बाहेर मांडा म्हणती एके हारी दोघांशी बसून दोहेवरी तिसरी बसले आपण पाहून या समर्थांच्या तेज उभयन तशी वाटली सुज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला करून या स्वामींनी हास्यमुख्य करून उत्तर दिले तया लागून आम्ही तळीवणातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले की कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कलीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलं तीर्थे समग्र 80 हजार नगरी आम्ही देखील मग इथून या सहज गती पातलो गोदा तटका प्रति तियेची महाप्रख्याती पुराणंतरी वर्णली केले गोदावरीचे स्नान
स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातले येऊन मंगळवेड्यास भूत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वयंचेने तिथे राहिलो त्यानंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या अंतर काही दिवस राहिलो येथून या स्वयंचेने केवळ मग पाहिले मोहोळ देश इंडुनिया सकळ सोलापुरी पातलो येथे आम्ही काही महिने वास केला स्वयंचेने कलकोटा प्रति येणे येथून या झालं ते पासून या नगरात आनंद होऊन आनंद ऐसे आमुचे सकळ व्रत असे मुळापासून या ऐकून या शिवाने उभयंता संतशिले म्हणी मग स्वामी आज्ञा घेऊन या गेले उठून या उभयंता दंडवश वर्ष मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राज्यती परी त्या स्थळी प्राख्याती विशेष त्यांची न झाली सदाभासरण्यात बोधा नाही ती गावात जरी आली गलीच क्वचित गलीच जागी बैसती कोणी काही अनुज्ञा देते तेशी महाराज बक्षती क्षणिक राहून या मागती अरण्यात जाती उठून या वेडा बुवा तया प्रति गावातील लोक म्हणती कोणी अज्ञानेने नदी परब्रह्म आहे त्या समयी नामे दिगंबर व्रतीने केवळ ते शंकर तेव्हा दयाचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून या अंतरखून स्वामीशी मानतीश्वर समान परी दुसरे अज्ञ जनवेडा म्हणून या लेखती दर्शना येते दिगंबर लीला विग्रही वर्य कमरेवरी ठेवून या कर दर्शना देती तया अशी अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वंदविता ज्यांची सत्ता सर्वत्र आहे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करून या श्रवणद्वार प्राशन राष्ट्रोते हो तुम्ही नसावा येथे विट तुम्हा नसावा येथे विट सर्वदा सेवावे खंड भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे तिसरी स्वामीचरित्र सरामृत ज्ञान प्राकृत कथसंमत आनंद व्यक्त परिसोद द्वितीय अध्याय गोड हा इति श्री स्वामीचरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभ भवस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामीनी निवेदिले चरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले हिरविकार स्वामी मूर्ती लोकाच्या चमत्कार दाविती काही वर्ष करून या वस्ती मंगळवेढे सोडले मोहळा माझे वास्तव्य करिता पाटोळा झाले बघते येथेची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्ण स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धी समसवे घेऊन या स्वामीशी टोळा जाते कलकोटाशी अर्ध मार्गावरून या टोळाशी मार्गे परतने भाग पडे टोळे अज्ञा पिले सेवका जवरी आम्ही येऊ का तवरी स्वामीनी या सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठून या बहुत वर्जिले सेवकांनी परिणत मानले त्या येथून या निघाले कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले तिराज स्वयंचे नेते एक विध होता तो करी तयाची तट्टा परी काही चमत्कार पाहता मासिद्ध समजला पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पा गृहाप्रतील स्वामींशी जाऊन ज्ञानेश्वरा मूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्पाचे भाग्य उदले येथे राजगृहाशी आले तैसे काम धेनू आपण बळे दरिद्राच्या घरी जाय पुण्य होते गाठी म्हणण्या घडली या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयांचे धन्य धन्य तयांचे सदन ते स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवरा ते दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिते दडी पडी मार्गी श्रमती निराहार किती एक राहते मौन धरती किती एक चरणा उभे राहून सदा विलो किती गगन एकगिरी गौरी बसून तपश्चर्या करतात एक पंचाग्री साधना करते एक पवनाते बक्षती कित्येक संन्याशी होती संसार अवघा सोडून एक करते कीर्तन एक मांडती पूजन एक करते होमवन एक षडशक कर्मे आचरिते एक लोका उपदेशिते एक भजना माझी नाचते एक ब्रह्मान भोजन करते एक बांधते देवालये परिचयांचे चरण दुर्लभ सदभक्ती वाचून केली यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ योगयागा दिक काही तोळा पाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयांचे ते कोणी भक्ती स्वामी येथे भोजन करते तेव्हा तोळापाची चिंती आनंद झाला बहुत चालते पाचून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी तोळापा करी अधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून या कारभारी परमज्ञानी असती ते अक्कलकोटीची प्राख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदले ते पासून या जगात तया नगराचे नाव गाजता प्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले चोळापाच्या गृहाप्रती आले कोणी एक यती लोकाच्या चमत्कार दाविती गावात मात पसरली आपली व्हावे प्राख्याती असे नाही ज्यांची चिंती म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावं या लोका माझी बसरली माता नृपाशी कळला वृत्तांत की आपोली या नगरात येती विख्यात पातले राहते चोळापाचे घरी दर्शना जाती नारी असते केवळ अवतारी ज्यांची
लीलाजांची विचित्र वार्तायसे कुणी यारावं बोलला काय वाणी गावात येते येवणी फार दिवस झाले परियामा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन या लवलाई भेटुतया येतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवनी आताच देते दर्शना रावमुखात निमान निघाली याची यती मूर्ती पुढे ठेली सकाळ सपाचकित झाली मधी गुंगली रायांची सिंहासनाखाली उतरवण रावगाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नाही अन कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरण भरले नाही नेत्राश्रूंनी मग तया हस्तिकी धरोनी आसनावरी बैसले कोण पटले अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्ती पळवूनिया गेली दुरी चरण भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदली षोडश उपचारी पूजली स्वामी मूर्ती निरुपराय निराकाराने निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरून विष्णू नांदे ब्रह्मानंदे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिश्रोत तृतीय अध्याय गोड हा श्री स्वामी राजा पूर्णमस्तु श्री रस्तु शुभवस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशो तृतीयोध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.